हॅलो फ्रेंड्स. सो तुमच्या सगळ्यांच्या सजेशन्सनुसार मी ठरवलं की बीटरूट टिक्की बनवायचं. त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही, पनीर, स्वीट पोटॅटोज, ब्लॅक चना आणि आपल्याला त्याच्यासाठी लागणार आहे ऑब्व्हियसली बीटरूट. मग व्यवस्थित आपल्याला स्वीट पोटॅटो धुवून घ्यायचे आणि त्याचं पुढून आणि मागून त्याला प्रॉपर कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते बॉईल करून घ्यायचे. स्वीट पोटॅटोज तुम्ही नियर अबाउट 2 ते 3 स्वीट पोटॅटोज घेऊ शकता जर तुम्हाला 10-12 टिक्कीच हवे असतील. देन आपण बीटरूट कट करून घेणार आहे आणि प्रॉपरली बीटरूट आपण बॉईल करून घेणार आहोत. तुम्ही कुकरच्या शिट्टीमध्ये पण 1 शिट्टी घेऊ शकता किंवा मी पातेल्यात केलं होतं. सो तुम्ही कुकरमध्येच करा कारण ह्याला खूप टाईम लागतो. आणि मग प्रॉपर असे स्वीट पोटॅटोज बॉईल झाल्यानंतर त्याला आपण थंड करून घेणार आहोत एका प्लेटमध्ये काढून. स्वीट पोटॅटोज बॉईल व्हायला जास्त टाईम लागत नाही. सो 5 ते 7 मिनटात हे बॉईल होऊन जातात. मग आपण लसूण सोलून घेणार आहोत आणि मिरची 2 ते 3 मिरच्या तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता माझ्या घरी जास्त तिखट खातात, सो मी 2-3 मिरच्या घेतल्यात टिक्कीसाठी. आणि हे लसूण आणि मिरची आपण व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहे. मला आलं ह्याच्यात आवडत नाही, मी नाही टाकलं, पण तुम्ही टाकू शकता नक्कीच. आणि मग फायनली जे बॉईल करून घेतलेलं बीट आहे ते आपण ग्राइंड करून घेणार आहोत. मग एक मोठा बाउल घेऊन त्यामध्ये आपण उकडलेले स्वीट पोटॅटोज टाकणार आहोत, क्रश केलेले आणि बॉईल करून घेतलेले चना टाकणार आहोत. सो मी थोडे कमी करून घेतले आहे कारण घरात खायला मी दोघंच आहे, सो मला जास्त क्वांटिटी बनवायची नाही आहे. आणि मग नंतर त्यामध्ये आपण क्रश केलेला बीटरूट टाकणार आहे आणि त्याला थोडंसं व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहोत आपण आधी. आणि मग त्यामध्ये आपण मिरची टाकणार आहे. देन वी विल ॲड मीठ इनटू इट आणि त्याला एकदम प्रॉपर सगळं मिळून येईल असं स्मॅश करून घ्यायचं आपल्याला. कुठेही अशा गुठळ्या नाही दिसता कामा. सो यू हॅव टू स्मॅश इट प्रॉपरली आणि एक डो बनवायचा आहे. हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या टिक्क्या बनवून घ्यायला स्टार्ट करायचं आहे. सो तुम्ही तुम्हाला आवडतील तशा हार्ट शेप पण बनवू शकता. मला नॉर्मली गोल प्रेफर करते, सो मी गोल बनवलात. आणि सगळ्या अशा टिक्क्या तुम्ही हळूहळू प्रिपेअर करून घ्या. आता मी बनवलेल्या डोमध्ये नियर अबाउट 10 ते 15 टिक्क्या झाल्या होत्या. सो तुमच्या घरातल्या लोकांप्रमाणे तुम्ही त्याचा मेजरमेंट घेऊ शकता. आणि अशा मस्तपैकी टिक्क्या बनवून तयार आहेत आपल्या. आणि आता आपण याला फ्राय करणार आहोत. पण त्याआधी आपण ह्याच्यासोबतचा सॉस बनवून घेणार आहोत. सॉस म्हणजे आपण डीप म्हणू शकतो त्याला. मग त्याच्यासाठी आपण पनीर घेतलं आहे. एक 50 ते 70 ग्रॅम तुम्ही पनीर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे दही. सो इट्स की सॉसची पण क्वांटिटी तुम्हाला जशी वाटेल किंवा जशी आवडेल तशी तुम्ही घेऊ शकता. आणि 2 चमचे दही टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहे 2 सुक्या लाल मिरच्या. ह्याने टेस्ट खरंच खूप छान एन्हान्स होते. आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकणार आहे. सो हे सगळं आपल्याला प्रॉपर एकदम स्मूथ पेस्ट ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की प्रॉपर स्मूथ पेस्ट झालेली आहे त्याची. मग आपण गॅसवर पॅन ठेवणार आहे आणि त्याला एकदम थोडंसं ऑइल लावून घेणार आहे. ॲज इन दिस इज अवर डाएट रेसिपी, सो आपण जास्त ऑइल लावणार नाही आहे 100%. आणि एव्हरीथिंग इज हेल्दी इन दिस रेसिपी. बीटरूट, चना, देन वी आर ॲडिंग पनीर, दही, त्यानंतर स्वीट पोटॅटो, सगळ्या गोष्टी हेल्दी आहेत आणि एकदम मिनिमम तेलामध्ये आपण हे फ्राय करून घेणार आहे. अँड दिस इज रिअली अ स्टमक फुलिंग रेसिपी. आणि PCOSला पण ही खूप जास्त चालते किंवा सुटेबल आहे. सो यू कॅन डेफिनेटली हॅव इट इफ यू आर ऑन डाएट, इदर इफ यू आर नॉट ऑन डाएट. पण ही रेसिपी तुम्ही 100% ट्राय करा. आणि ॲज अ रिव्ह्यू ही रेसिपी टर्न्ड आऊट झाली होती खूप छान.
इट वॉज टेस्टिंग अ यम. सो 100% तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली. थँक्स.